हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू विशाखा कुक्स. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी कुठली भाजी असेल तर ती भेंडीची भाजी. नारळाच्या दुधात भेंडीचं सार किंवा रस्सा भाजी मी आज इथे करणार आहे. यासाठी मी स्वच्छ धुवून कोरडी पुसून भेंडी घेतलेली आहेत, जिला मी असे उभे छेद करून घेतलेले आहेत. तुम्हाला ही भेंडी अशी अखंड ठेवायची असेल तर तुम्ही अखंडही ठेवू शकता. मोठी भेंडी असेल तर तिचे एकाचे 2 तुकडे करा, म्हणजे ती सारामध्ये दिसायलाही छान दिसेल. सार करण्यासाठी एक कांदा, एक टोमॅटो, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, जिरे यांची एक छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. सोबतच आपल्याला अर्धा वाटी नारळाचे घट्ट दूध आणि 2 वाट्या पातळ दूधही तयार करून ठेवायचं आहे. चला पुढची तयारी करू. एका कढईमध्ये थोड्याशा तेलावर चिरून ठेवलेली भेंडी ही मी काळे डाग येईपर्यंत परतवून घेत आहे. ही भेंडी तुम्ही तळून घेतली तरीही चालणार आहे. मी इथे परतवून घेतली आहे. अशी भेंडी रोस्ट केल्यामुळे तिचा बुळबुळीतपणा तर कमी होईलच, पण सारामध्ये घातल्यावर ती विरघळून न जाता ती अखंड अशीच राहील. भेंडी परतवून झाली की त्याच कढईमध्ये आपल्याला 2-3 चमचे तेलावर 5-6 दाणे मेथीचे, त्याचबरोबर मोहरी, जिरे, हिंग यांची खमंग फोडणी तयार करून त्यावर आपल्याला तयार पेस्ट घालायची आहे. झाकण ठेवून काढून तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. हे बघा, तेल सुटू लागलेलं आहे. आता त्याच्यात आपल्याला सर्व पावडर मसाले घालायचे आहेत. त्यात 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, मीठ आणि सांबार पावडर मी घातलेली आहे. ही घरगुती सांबार पावडर आहे. तुम्ही आपल्या आवडत्या ब्रँडचीही घालू शकता. त्याचबरोबर मी इथे थोडासा चिंच आणि गूळही घातलेला आहे. सोबतच 2 वाटी पातळ नारळाचे दूधही ह्याच्यात ॲड करून घेऊन व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे. मी थोडासा गूळ आणखी ॲड केला आहे. तुम्ही नाही वापरला तरीही चालेल. त्यानंतर परतवलेली भेंडीही घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो ह्यांचे मोठे मोठे काप करून घेतले होते. तेही भाजीमध्ये घालून आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे. ही बघा, भेंडी आपली शिजत आलेली आहे. कशी छान कलरफुल दिसते आहे ना आपली भाजी. आता आपण ह्यात घट्ट नारळाचे दूध घालणार आहोत. दूध घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत नारळाच्या दुधाची चव भाजीत पूर्णपणे मिक्स होईल. साजूक तूप 1 चमचा घालून घ्यायचे आहे. जिरा राईस पोळीसोबत भाजी खाण्यासाठी तयार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.